सतत निवेदने देऊन प्रसंगी आंदोलन आणि मोर्चे काढून देखील अवैध पर्ससीन आणि एलईडी मासेमारी थांबवली जात नसल्याने सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांनी आता डमी फिशिंगचा पर्याय अवलंबला आहे। या डमी फिशिंगमध्ये अवैध पर्ससिंग आणि एलईडी नौकांनी बेकायदेशीररित्या पकडलेली मासळी सिंधुदुर्गातील स्थानिक मच्छीमारांकडून भर समुद्रात एकत्रितपणे हिसकावून घेतली जात आहे। स्थानिक मच्छीमार अवैध पर्ससीन नौकांना घेराव घालून त्यांना मिळालेली मासळी आपल्या नौकांमधून किनाऱ्यावर आणत आहेत। या प्रकरणी रत्नागिरीतील पर्ससीन धारकांनी आठवडाभरापूर्वीच बैठक घेऊन मासळी लुटीबाबत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला आहे। पर्ससीनवरील खलाशांना मारहाण केल्याचाही आरोप पर्ससीन धारकांनी केला आहे। तर दुसरीकडे सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमारांनीही आक्रमक पवित्रा घेत ज्यांच्याकडे अधिकृत परवानाच नाही असे पर्ससीनधारक बंदी कालावधीत किनाऱ्यालगत मासेमारी करण्यासाठी येतातच कसे, त्यांच्यावर सर्वप्रथम मत्स्य विभागाने कडक कारवाई करावी। त्यांना बंदरातच रोखले गेल्यास डमी फिशिंगचा प्रश्नच उद्भवणार नाही असे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे। आता या संदर्भात मत्स्य विभाग आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।